मेन म्हणजे भाषा ही हं. खूप प्रगत आणि समृद्ध भाषा आहे. पण ती भाषा कुठलीही असू शकते. मराठी असो, हिंदी असो किंवा प्रांताच्या वेगवेगळ्या प्रांताची भाषा असू शकते. पण भाषेशी आपण लोकांना कसं जुळवू शकतो? ते कसं आहे, लोकांची भाषा आपोआप तयार होत असते. म्हणजे भाषा प्रवाही आहे. जसं काही लोकांचा आग्रह असतं ना, की तुम्ही याच पद्धतीने बोलायला पाहिजे किंवा हीच शुद्ध भाषा आहे. तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे, की ठीक आहे, व्याकरण प्रत्येक भाषेचं एक व्याकरण आहे. त्या रूल्सला, त्या नियमांना आपण मान द्यायलाच पाहिजे. मात्र नवनवीन शब्द येत असतात, कारण जग पुढे चाललंय. नवनवीन आविष्कार होतात. मग एक भाषा दुसऱ्या भाषेतून काही शब्द घेते. या जगात प्रत्येक भाषेने दुसऱ्या भाषेतून शब्द घेतलेले आणि त्यातूनच भाषा समृद्ध झाली आहे. हं. तसं पाणी प्रवाही असल्यास मग त्या पाणीला आपण वापरू शकतो. त्याला आपण प्रवाही आहे म्हणून वाहता पाणी आहे म्हणून ते कामच आहे. एकच ठिकाणी असलं तर मग गढूळ संथ होऊन असलं जाईल, की खराब होईल. तसंच मग भाषाबद्दल आपण असं शुद्धतेचा अति आग्रह न ठेवता थोडंसं ज्याला आपण म्हणतो की ओपन माइंडेड पाहिजे, हं. की देवाण-घेवाण होत राहायला पाहिजे भाषांमध्ये. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगते उदाहरण, की एकदा मी दैनिक भास्कर हिंदी दैनिक आहे. तर त्याचे जे संपादक आहे प्रकाश दुबेजी, अर्थात ते हिंदी भाषिक आहेत. पण इथे नागपूरला बरेच वर्ष असल्यामुळे मराठी त्यांना समजते जरी ते बोलत नसले तरी. तर याच विषयावर बोलताना ते एकदा म्हणाले, की मराठीचा एक खूप सुंदर शब्द आहे प्रतिसाद. हं. आणि प्रतिसाद या शब्दाला पर्यायी शब्द मला हिंदीत नाही मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं, की मी प्रतिसाद का वापरू नये हिंदीमध्ये? हं. तर अशाच प्रकारे तुम्ही बघा जसं कुठलीही भाषा आहे. जसं आपण मराठीत एक शब्द आहे मिजाज. तर याचं ओरिजिन कुठून आहे? मिजाज. हां. जे अरबी आणि पर्शियन म्हणजे पर्शियन. उर्दूमध्ये आलेले शब्द तसं. त्याचप्रमाणे उर्दूमध्ये भूगोल त्याला जिओग्राफी जे इंग्लिश वर्ड आहे त्याला ते जुग्राफिया म्हणतात. तर अशा प्रकारे हं, हं. त्यामुळे भाषा जर प्रवाही राहिली, त्याच्या शुद्धतेबद्दल अति आग्रह धरला नाही आणि भाषांमध्ये देवाणघेवाण सुरू असली, तर ती भाषा जिवंत राहणार, ती पुढे जाणार आणि पुढची पिढी आपल्या पद्धतीने, आपल्या तऱ्हेने त्या भाषेला समृद्ध करेल.